महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मराठवाडा विभागीय आढावा बैठक लातूर येथे आज संपन्न होते आहे। या बैठकीसाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चरिथलाजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, सगळ्यांचेच लाडके आदरणीय बाळासाहेब थोरातजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खानजी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रदेशाचे कुमारजी, धीरज, व्यासपीठावर उपस्थित असलेले लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री उर्गे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं व लातूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की आगामी काळामध्ये देशाच्या सार्वत्रिक निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत आणि या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने महाराष्ट्रभर विभागीय बैठका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मराठवाड्यामध्ये आज ही बैठक या ठिकाणी आयोजित होते आहे। मी आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चरिथलाजी आणि प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातजी यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या मराठवाड्यातल्या विभागीय बैठकीचं यजमानपद आपण लातूरला दिलं, याबद्दल मी आपल्या लातूरच्या वतीनं हिंदी मध्ये बोला होता लातूरच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आज आमचे नेते आपल्याशी संवाद साधणार आहे। देशामध्ये राज्यामध्ये जी परिस्थिती आहे याच्याशी देखील ते पत्रकारांना अवगत करतील। अनेक मुद्दे आहेत, मला असं वाटतं हे मुद्दे नेत्यांनीच आपल्या पुढे मांडले पाहिजेत आणि मी आमच्या सगळ्याच नेत्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि मी विनंती करतो सर बोले सरच बोल नाही सर मी विनंती करतो आमचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी, केरळचे नेते आणि विशेष म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जिवलग मित्र असे रमेश चरिथलाजी यांना मी विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद साधावा। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सम्मानित अध्यक्ष नाना पटोले जी, सीएलपी के नेता आदरणीय
महाराज साहब तोराट जी, हमारे वर्किंग प्रेसिडेंट वसीम खान जी, हमारे अमित देशमुख जी, धीरज देशमुख जी, एसीसी के सेक्रेटरी संपत कुमार जी और प्रदेश के कांग्रेस कमेटी के पदाधिकारीगण, पत्रकार बंधु, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के कार्यकारिणी ने यह डिसीजन लिया था कि आने वाले पार्लियामेंट चुनाव को देखते हुए हमने 6 रीजन में अपना कार्यकर्ताओं से मिलने का और जो काम हो रहे हैं पार्लियामेंट के चुनाव के लिए उसका पूरा समीक्षा करने के लिए हमने डिसीजन लिया था। इसके अनुसार लातूर लास्ट की रीजनल मीटिंग है, 5 मीटिंग किया है और दिस इज द लास्ट मीटिंग। इसे 6 मीटिंग के बाद मुझे विश्वास के साथ बता सकते हैं कि महाराष्ट्र में कांग्रेस जन सारे मैदान में उतरे हैं और सारे नेता कार्यकर्ता सब एकजुट होके पार्लियामेंट के चुनाव के लिए तैयारी कर रहे हैं। हमको विश्वास है महाविकास आघाड़ी सबसे ज्यादा पार्लियामेंट सीट जीतेंगे और आने वाले चुनाव में महाराष्ट्र में सरकार बनने के लिए सक्षम रहेगी। हमने हर जिले कांग्रेस कमेटी के कार्य के बारे में, उनका जो कार्यशैली के बारे में बात करते हैं और ब्लॉक कांग्रेस कमेटी के प्रेसिडेंट से बात करते हैं, उनका भावनाओं को स्वीकार करते हैं और जो भी समस्या जिला ब्लॉक कांग्रेस कमेटी के बीच में है सब बात करके सबको एकत्र होकर के आगे चलेने का काम चल रहे हैं। एक बात मैं जरूर बताना चाहता हूँ, महाराष्ट्र में कांग्रेस अभी शक्तिशाली संगठन है, इसको और हम लोग मजबूत करेंगे। आने वाले चुनाव में इसका प्रमाण बिल्कुल आपके सामने आएगा। इसके बाद हमने 16 और 17 16 और 17 में लोनावाला में हमारे प्रदेश कांग्रेस की शिविर की आयोजित भी की है। कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ऑनलाइन पे इस पे इनॉग्रेट करेंगे और हमारे अन्य नेता भी मौजूद रहेंगे। ये शिविर इसके पार्लियामेंट के चुनाव की तैयारी के लिए हमने रखा है। सो सिस्टमैटिकली हमारा काम अभी चल रहे हैं और फरवरी 5 तारीख के अंदर हर जिला कांग्रेस कमेटी अपना मीटिंग बुलाएंगे। वो रीजनल मीटिंग्स में जो आदेश दिया गया है उसको पूरा करने के लिए, लागू करने के लिए वो लोगों को कोशिश होगी। राजनीतिक स्थिति के बारे में आप लोग जानते हैं कि कल नीतीश कुमार जी ने इंडिया अलायंस तोड़ करके इस देश के सबसे बड़े पलटू राम स्थापित कर दिया। 8 times he has changed his stand. So इसके उनके क्रेडिबिलिटी पूरा खत्म हो गया है। लोग उसके ऊपर विश्वास नहीं करेंगे। आज कुछ बोलते हैं, कल कुछ और बोलते हैं। राजनीति में क्रेडिबिलिटी सबसे बड़ी बात है। आपका क्रेडिबिलिटी नहीं तो आपके ऊपर कौन विश्वास करेगा। इंडिया अलायंस के चारों मीटिंग में वो भाग ली और इंडिया अलायंस के बारे में बताते रहे, लेकिन अचानक उन्होंने अपना स्टैंड चेंज कर दिया है। लेकिन इससे इंडिया अलायंस को कुछ होने वाला नहीं है। हम खास तौर से बिहार में, आप लोग जानते हैं कि पिछले असेंबली के चुनाव में कांग्रेस और लालू प्रसाद यादव की पार्टी एक साथ चुनाव लड़े। हमको 4-5 सीट की डिफरेंस था, ज्यादा नहीं था, 4-5 सीटों का डिफरेंसेस था। तो आने वाले असेंबली के पार्लियामेंट के चुनाव में
कांग्रेस और आरजेडी मिलकर के चुनाव लड़ेंगे और सबसे ज्यादा सीट पार्लियामेंट में बिहार में भी हम लोग विजय प्राप्त करेंगे, क्योंकि लोग सब देख रहे हैं। आज कुछ बोल रहे, कल और कुछ बोल रहे। क्या नीति है, क्या आदर्श है, क्या विचारधारा है। तो गद्दी पे बैठने के लिए जो भी काम करते हैं उसके बारे में लोग जरूर समझेंगे। इंडिया अलायंस सक्षम है। इंडिया अलायंस में के द्वारा इस देश की जनता को एक आशा प्रतीक्षा दिया गया है। वो आशा और प्रतीक्षा को सफल करने के लिए हम लोग काम करेंगे। इस देश को जोड़ने के लिए हमारा नेता श्री राहुल गांधी जी ने जो प्रयास कर रहे हैं उसको और मजबूत करने की जरूरत है। देखिए, राहुल गांधी जी ने कन्याकुमारी से कश्मीर तक अपने 4000 से ज्यादा किलोमीटर पैदल चले, भारत जोड़ो का नारा दिया। भारत को जो तोड़ना चाहते हैं उनको चुनौती दी। राहुल जी के अभी नया जो यात्रा शुरू की मणिपुर से मुंबई तक, बीजेपी इससे डरते हैं। बीजेपी राहुल जी के कार्यक्रमों को डरते हैं, इसलिए आसाम में और अन्य प्रदेशों में बाधा डालने का बहुत कोशिश की है। लेकिन इन सारे बाधाओं को सामना करते हुए हमारा नेता राहुल गांधी आगे चल रहे हैं। हजारों की तादाद में लोग भाग ले रहे हैं। हमारा विश्वास है कि आने वाले दिनों में ज्यादा से ज्यादा लोग और इसमें भाग लेंगे और इस यात्रा जब महाराष्ट्र में आएगा, 5 दिन है महाराष्ट्र में, सबसे ज्यादा विजय प्राप्त करने के लिए हमने पीसीसी और सारे नेता लोग मिलकर के हमने एक प्रोग्राम भी अपनाया है। मैं विश्वास प्रकट करता हूं कि इंडिया अलायंस आगामी चुनाव में जीत पाएंगे और एक मध्यनिरपेक्ष सरकार दिल्ली में बनेंगे। इसके लिए हम लोग कोशिश कर रहे हैं। प्रश्न विचारा हिंदी मध्ये। बैनर्जी ने साथ छोड़ दिया है, मान ने साथ छोड़ दिया है, इसका क्या परिणाम होगा? नहीं, ममता बनर्जी कहाँ छोड़ा है, मान ने कहाँ छोड़ा है। देखिए, हर स्टेट में अपना अपना तकलीफ होते हैं, क्योंकि ये अपना अपना स्टेटों में कांग्रेस है उनका सबसे, कांग्रेस से लड़ते रहे। आम आदमी और कांग्रेस आपस में लड़ते हैं, इसलिए थोड़ा सा प्रॉब्लम्स है, वो हम डिस्कस करके उसको ठीक कर देंगे। नानाला विचारत नाही, शिवराज पाटील हे या परिसरातील महत्त्वाचे नेते, ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत होते, पण अशात ते स्वतःहून पक्षकार्यापासून वेगळे आहेत, ते आपण कॉर्नर केले. नाही, दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रातील जेव्हा जेव्हा येतात माझ्या संपर्कात असतात. दिल्लीमध्ये आम्ही भेटतो. AICC मध्ये पण त्यांच्या तब्येतीचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर त्यामुळे ते फार कमी इकडे फिरतात, कमी येतात. त्यामुळे शिवराज पाटील साहेब हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचं मार्गदर्शन आम्ही सातत्याने घेत राहतो. आम्ही दोघंही एकमेकांच्या संपर्कात असतो. मी दिल्लीला जातो त्यावेळी त्यांना मी भेटतोच. दिल्लीला ते भेटतात, AICC मध्ये पण येतात साहेब, आणि महाराष्ट्रात आले तर ते निश्चितपणे मला प्रोग्राम कळवतात आणि आम्ही भेटतो. आजच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहे, आजच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे नहीं पटेल सर. मेरा सवाल रमेश चंद्र थाना सर से है. जो राजीव गांधी साहब के साथ में जो काम किए हुए नेता है आपके कांग्रेस के, या हमारे विलासराव जी के साथ लेके, उनकी कमी महसूस होती है स्टेज पे या उनको साइडलाइन किया जाता है, ऐसा सुनाई दे रहा है. सब सुनिए आ गया हो. और जैसा शिवसेना से कोई आया है, BJP से कोई आया, वो लोग ज्यादा दिखते हैं. आपको ओपिनियन बताइए. देखिए, विलासराव जी महाराष्ट्र के सबसे बड़े नेता थे, हमारे प्रिय मित्र थे, और उनके साथ जो लोग काम किए हैं उनको बिल्कुल कांग्रेस आगे रखे हैं और रखेंगे. किसी को कांग्रेस किनारे करने के लिए कभी भी प्रयास नहीं की है.
कोई ऐसा है तो बिल्कुल हम लोग सबको लेके चलने के प्रोग्राम हम अपनाया है। किसी को भी कांग्रेस के आदर्शों में जो लोग विश्वास प्रकट करते हैं, आदर्शों को लेके हम जो चलते हैं, हम सबको लेंगे, सबको प्राथमिकता देंगे, किसी को किनारे नहीं करेंगे। प्रकाश आंबेडकर साथ में रहेंगे? उनसे मैंने खुद बात की है और आने वाले दिनों में उनके साथ बैठक होंगे। मेरे विश्वास है महाविकास आघाडी के साथ वो रहेगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस ही जळतं घर आहे असं पूर्वीच बोललेलं होतं. शहराच्या देखील सदस्य होते असं त्यांनी म्हटलं. आणि तेच म्हणजे आज घडीला मतदारामध्ये तेच म्हणजे बाबासाहेबांची भूमिका हे लक्षात घेऊन ही काँग्रेसची जी वर्तणूक होत आहे त्यातही मतदारामध्ये म्हणजे ते बाबासाहेबांचे विचार आलेत का असं काय वाटतं? बघा, बाबासाहेबांच्या त्या शब्दाचा अनर्थ केला गेलेला होता. आखरी जसं आत्ताच चनितला साहेबांनी सांगितलं की दोन पार्ट्या ज्या असतात त्यांच्यामधलं एक डिफरन्स असतो. मतं भिन्नता असू शकतात पण मनभिन्नता नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामध्येही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इतिहासात मी थोडंसं आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो. जेव्हा संविधान समिती तयार करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, पण मुंबईचे आमचे काय नाव त्यांचं मला लक्षात नाही, त्यांचा राजीनामा घेऊन डॉक्टर बाबासाहेब जेव्हा निवडून आले त्यावेळेस त्यांना त्या याच्यात घेतलं आणि मग त्या संविधान समितीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेससाठी किती महत्त्वाचे आहे याचं आम्हाला खूप सारखे उदाहरण अनेकदा देता येण्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही काँग्रेससाठी महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेस विचाराच्या फारकतीचा विषय होऊ शकत नाही. शाहू फुले आंबेडकर विचारधारा जी आहे ती विचारधाराच काँग्रेसची विचारधारा आहे. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस ही विचारधारा वेगळी होऊ शकत नाही. त्यामुळे ही जी काही गफलत जी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तो फक्त राजकीय द्वेषापोटी राजकीय उद्देशाने केला जातो. आज जे लोक सत्तेत आहेत त्यांनी तर देशच जाळला, देशच संपवला. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानिक व्यवस्था संपवली, लोकशाही संपवली आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांचा विषय तुम्ही काढला. त्यामुळे आता बाबासाहेबांच्या अनुयायांनाही सुद्धा कळत आहे की चुकीचं झालेलं आहे आणि काँग्रेसच एक असा पक्ष या देशामध्ये आहे की तो संविधान आणि लोकशाहीला जोपासून ठेवू शकतो ही क्षमता असलेला काँग्रेस पक्षच आहे. त्यामुळे ही जी काही भूमिका कालपर्यंत अनेक लोक मांडत होती ती आता त्या भूमिकेला लोकांना आता जो गैरसमज जो पसरवला गेला तो आता निघालेला आहे आणि काँग्रेसच पक्ष हा आमचा जवळचा आहे ही भूमिका आता सगळ्यांची झाली. बघा, आम्ही 48 जागा आघाडी म्हणून लढतो आहे. आमची भूमिका काँग्रेसची एकदम स्पष्ट आहे की कोणाला जागा कोणाला किती द्यायच्या वगैरे हा आमचा आघाडीचा प्रश्न नाही आहे. 48 जागा आम्हाला जिंकता आल्या पाहिजेत ही भूमिका आमची आघाडीची आहे. त्याच्यामध्ये आमचे कम्युनिस्ट पण आहेत, आम्ही शेतकरी कामगार पक्षाची लोक आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब आता उद्या आमची मीटिंग आहे ते नाही तर त्यांचे प्रतिनिधी येणार आहेत, राजू शेट्टी आहेत. आम्ही सगळ्यांना घेऊन चालणं आणि जे BJPच्या विरोधात आहेत त्या सगळ्यांना घेऊन चालणं आणि 48 जागा जिंकणं हे आमचा संकल्प आहे. त्यामुळे कुठल्या पक्षाला किती जागा जातात हा आमच्यासाठी प्रश्न नाही. आम्ही BJP मुक्त महाराष्ट्र कसा करता येईल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. संजय राऊतांना मान्य आहे का हे? तुम्ही आता सगळ्यांची नाव घेतली, शिवसेना घेतलं नाही, संजय राऊतांना मान्य आहे का? आघाडी म्हटलं तर शिवसेना आली, आघाडी म्हटलं तर शिवसेना आली. मी पवार साहेबांचं नाव घेत आहे का? संजय राऊत आहेत का? आघाडी म्हणजे काय? संजय राऊत आहेत. आघाडी म्हणजे काय? संजय राऊत मी काय म्हटलं आघाडी म्हणजे काय? त्याच्यामध्ये पवार साहेब आले, काँग्रेसही आले आणि उद्धव ठाकरे साहेब पण आले. संजय राऊत आहे की नाही आघाडी? चालेल.
काँग्रेस खातं उघडेल का मराठवाड्यामध्ये? तुम्हाला सांगतो की मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या आघाडीच्याच राहणार आहे यावेळेस. आणि मी परवा पण बोललो की मराठा आणि ओबीसी आरक्षणामध्ये कोणाची फसवणूक केली हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. एकीकडे सांगायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही, एकीकडे आम्ही मराठ्यांना आरक्षण वेगळं देऊ असं सांगितलं. परवा जो अध्यादेश सरकारने काढला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला असं ते सांगतात, मग अजित पवार आणि फडणवीस त्या ऐतिहासिक निर्णयामध्ये का सामील नाही झाले हा पण सवाल आम्ही विचारला. आखरी कुठल्या समाजाला या लोकांनी फसवलं? कारण की महाराष्ट्रातले जे प्रश्न मूळ आहे त्या मूळ प्रश्नाला फाटा फोडण्यासाठी या पद्धतीचं मुद्दामून वातावरण निर्माण करून महाराष्ट्राच्या एकात्मतेला, शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला संपवण्याचं पाप बीजेपी करते आहे. बीजेपीची सोबत असलेले पक्ष करतात आहे. राज्याची तिजोरी लुटण्याचं काम हे करतात. आपल्याला पाहायला मिळालं असेल की काल डेप्युटी सीएमनी म्हणजे फडणवीसांनी जे सीएम आपण ते आरोग्यासाठी जे हे पैसे देतो तसं आता फडणवीसांनी सुद्धा त्या पद्धतीची त्याचाही वेगळे हे काढलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये किती गरजू लोकांना पैसे मिळतात ते थोडं माहितीच्या अधिकारात माहिती घ्या. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम, जनतेच्या घामाचा पैसा जो सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतो तो पैसा लुटण्याचं पाप हे लोक करतात आहेत. गरजू लोकांना मदत मिळत नाही. यांच्या बगल बच्च्याला आरोग्याच्या नावाने त्या गरीब माणसाला पैसे मिळाले पाहिजे त्याला नाही, पण यांच्या बगल बच्च्यांना पैसे मिळतात हे तुम्हाला त्याच्या माहितीच्या अधिकारातून प्राप्त होईल. म्हणजे एक मुख्यमंत्र्याचं कोश, एक आता उपमुख्यमंत्र्याचं, मग दुसरा उपमुख्यमंत्री उघडेल. किती लोकांना, गरजू लोकांना मदत केलेली आहे हे तर सरकारनं जाहीर करावं. लोक दवाखान्यात सरळ जातात आणि आडवून निघतात. शासकीय दवाखान्यातली व्यवस्था संपली, खासगी दवाखान्यामध्ये लूट चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये आरोग्याचे 3-13 वाजलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो हे आमच्या निवडणुकीचे भाग आहेत, पण मी तुम्हाला विषय काढला म्हणून सांगितलं की लुटारू सरकार, भ्रष्टाचारी सरकार आणि शेतकऱ्यावर अन्याय करणारी आणि तरुणांवर त्यांचं आयुष्य बर्बाद करणारी, नोकऱ्यांच्या नावानं फसवलं जात आहे महाराष्ट्रात. त्याच्यामुळे अशा या बर्बाद सरकारला जनता बर्बाद केल्याशिवाय आता शांत बसणार नाही अशी परिस्थिती आहे. लोकांमध्ये तीव्र चीड या सरकारच्या बद्दल आहे. म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका या लोकांनी घेतल्या नाही. तुम्ही मगाशी प्रश्न विचारला, जेवढ्या निवडणुका बाय इलेक्शन महाराष्ट्रात झालेत तेवढे काँग्रेस आघाडी पक्षाने जिंकले. मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आपल्या याच्या MLCच्या निवडणुका असतील किंवा बाय इलेक्शन असतील, काँग्रेस पक्षाने जिंकले, आघाडीने जिंकले. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातलं वातावरण जे काही आज जाहिरातीच्या आधारावर जनतेच्या पैशाची लूट करून आपलीच पाठ आपण ठोपटणारं जे सरकार आहे देशातलं आणि केंद्रातलं, हे संपवल्याशिवाय लोक आता शांत बसणार. तर तेच आम्ही सरकारला विचारतोय. मला एक बघा, मी आज त्याच्यामध्ये जाणार नाही. आम्ही सगळ्या त्याच्यावरची सगळी माहिती घेतलेली आहे, पण सरकारने उत्तर द्यावं ना जनतेला. आम्ही विधानसभेमध्ये मी स्वतः सरकारला विचारलं होतं, सरकार त्याच्यात उत्तर देऊ शकलं नाही. काय चाललेलं आहे या राज्यात त्यांनी सांगावं. आम्ही प्रश्न विचारला ना, विरोधकांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं लोकशाहीमध्ये परंपरा आहे की नाही आहे. ते केंद्रातलं देत नसेल तर राज्यातलं तरी दिलं पाहिजे ना. प्रधानमंत्री कोणाचंच उत्तर देत नाही. अजूनपर्यंत एक पत्रकाराशी संवाद साधला नाही 10 वर्षात. लोकशाही न मानणारी व्यवस्था आहे. नाही, आम्ही प्रश्न विचारला. एक बघा, आम्ही काय मारपीट करावं, चक्काजाम करावं ही भूमिका आमची नाही. आम्ही सरकारला प्रश्न विचारला की तुम्ही हा अध्यादेश काढलेला आहे तो कुठल्या आधारावर काढलाय, कसा काढलेला आहे, कोणाची फसवणूक केली. कारण त्यांनी दोघांनी सांगितलं की आम्ही ओबीसीचं आरक्षणला हात लावणार नाही. मग मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलं असं म्हटलं, तर कुठल्या आधारावर कसं केलं ते तर सांगा. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मुंबईमध्ये ते सर्वेक्षण चालू आहे. आज पेपरला हेडलाईन आहे, शाबासकी दिली. 6 दिवसात 27 लाख लोकांचं सर्वेक्षण झालेलं आहे. 6 दिवसात 27 लाख.
मला सांगा, आता शाबासकी दिली पाहिजे ना या लोकांना. असं पॉसिबल आहे का? 6 दिवसात 27 लाख लोकांना सर्वेक्षण मुंबई शहरामध्ये केलेलं आहे. घरात लोक राहतात का? दिवस कामाला जातात का? म्हणजे बंद घराचं केलं का सर्वेक्षण? काय चाललेलं या राज्यात? हे अनेक पुरावे देता येईल मला. सर्वेक्षण तर आजच्याच पेपरला, काही पेपरला आहेत, आता काही पेपर छापत नाही तो भाग नाही. मी ऑनलाईन काही पेपर वाचत होतो ते मी पाहिलं. मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय की हे फसवणूक कोणाची करताय, आमचा प्रश्न तो आहे. सरकार म्हणून उत्तर देणं त्यांची जबाबदारी. नसेल दायित्व त्यांचं उत्तर द्यायचं, लोकांच्या प्रश्नाचं, विरोधी पक्षाच्या लोकांचं दायित्व, प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं, तर तो त्यांचा विषय. आम्ही प्रश्न विचारलेले आहे, अजून तुमच्या समोर विचारतोय सरकारला. माध्यमाच्याच माध्यमातून सरकारला ऐकू जातं असं आम्हाला वाटतं. माझा जरांगेंचा विषय नाहीये माझा. मी समाजाची चर्चा करतोय. मी एक व्यक्तीची करत नाहीये. मराठा समाजाला आरक्षण 2014 मध्ये, धनगर समाजाला आरक्षण देण्याचं 2014 मध्ये याच फडणवीसने सांगितलं होतं. खालचंही सरकारनं वरचंही सरकार द्या म्हणाले होते. 10 वर्षात तुम्ही देऊ शकला नाही, तो उद्रेक आहे. आता यांचं होऊ द्या, त्याच्यावर येतो. त्याच्यावर मुस्लिम आरक्षणाचं आमचे नेते राहुल गांधीजींनी जी काही भूमिका मांडली, त्या भूमिकेमध्ये सेन्सेस हा महत्वाचा भाग आहे. पण देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरीब आणि श्रीमंत या 2च जाती राहतील. आता देशामध्ये आरक्षण व्यवस्था संपवायची, तर हे आपला हा विषय आपल्या महाराष्ट्रातला होता. पण मुस्लिम आरक्षणाचा विषय काँग्रेसने केलेला होता. नसीमभाई ज्यावेळेस मंत्री असताना कोर्टामध्ये झाला. पण त्याचं मूळ कारण आहे की जिथपर्यंत आम्ही सेन्सेस करत नाही, कुठला समाज, आम्ही धर्माला आरक्षण देत नाही, आम्ही समाजाला देतो, त्या जातीला देतो. जो समाज, जी जात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक माग असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर त्यांना मुख्य प्रवाहात आणणं ही सरकारची दायित्व होतं. आणि ते सेन्सेसच हा त्याचा थर्मामीटर आहे आणि त्या आधारावर व्हावा. पण प्रधानमंत्री सांगतात की गरीब जात आहे आणि श्रीमंत जात आहे. मग या देशामध्ये 100 कोटीच्या वर गरीब लोक झालेली आहेत. मग 10,000 5,000 लोकच आता श्रीमंत राहिली देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी ते नाही सांगितलं होतं की मूठभर लोकांना श्रीमंत करा आणि सगळ्यांना गरीब करा. ही व्यवस्था संपवली त्या लोकांनी. एक मिनिट त्यांचं. मी आपल्याला सांगत आहे, बिलकुल जाणार. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, महिला अत्याचार आपल्या वलांटीमध्ये तर होतच आहे. पण तुम्ही दिल्लीमध्ये आपण पाहिलं असेल की ज्या मुलींनी या देशासाठी सुवर्ण पदक कमवून आणलेलं होतं, त्या मुलींची सुद्धा कशी फरफड केलेली होती, त्यांच्यावर काय अत्याचार झाला. आणि त्यांचा जो खासदार आहे भाजपचा, त्यांनी त्यांचं शोषण केलंय असा आरोप त्याच्यावर लावत असताना देशाचे प्रधानमंत्री का चुप आहेत? ना खाऊंगा ना खाणे दूंगा ना कोई अत्याचार नाही सहन करूंगा. आता कुठे गेले? यामुळे आमचा प्रतिनिधी तिथं जाईल आणि अशोक पाटील जाऊन आले, अटक झाली. अशोक पाटील स्वतः जाऊन आले तिथं. पण अजून आम्ही तिथं पाठवू आणि त्याची वस्तुस्थिती मी स्वतः SP सोबत बोलतो आणि त्याच्यातली माहिती घेऊन मी सरकारला आणि DGला राज्याच्या त्याला आम्ही जॉब विचारू. मी आपल्याला सांगत आहे की 48 जागा आम्ही लढतोय. मग आता काय पाहिजे तुम्हाला? 48 मध्ये लातूर येतं, नागपूर पण येतो. नाही, मी सांगितलं ना 48 जागा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स म्हणून आम्ही लढणार. त्याच्यामुळे आता हा काही जागेचा फॉर्म्युला जो आहे तो तिकडे आहे महायुतीमध्ये त्यांचं चालू आहे. गोंधळ किती तिकडे गोंधळ तुम्हाला कळत नाहीये. उद्रेक आहे, भूकंप व्हायची वेळ आलेली आहे. आणि हे लोक सांगतात ना आमच्याकडे येणार आहे, ते अमुक येणार आहे. तुम्हाला त्यांच्या भूकंपाचा अंदाज नाहीये. माझ्यासोबत किती संपर्क आहे तर मला ते नाही. मला जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहेत. महागाई महत्वाची आहे, बेरोजगारी महत्वाची आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, गरिबाचे प्रश्न महत्वाचे आहेत. अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका काँग्रेसची आहे.
त्यामुळे आम्हाला याचा आणू त्याचा आणू त्याच्यावरच्या चर्चा हेडलाईन आम्हाला घ्यायच्या नाही. पण तुम्हाला निवडणुका लागू द्या, म्हणजे मग मी यांना एक लोहाराचा नाही मारेल तर माझं नाव नाना पटोले. कुठला वाद आमच्या आघाडीमध्ये नाही. एक बघा, त्यांनी संविधानाचा विषय काढला म्हणून सांगतो. आपल्या संविधानामध्ये एक भूमिका आहे, ही जी व्यक्ती स्वातंत्र्याची जी काही भूमिका मांडलेली आहे, प्रत्येक व्यक्तीला या लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये मतदानाचा हा थर्मामीटर हा महत्वाचा आहे. मला यांना मत मारायचं आहे आणि माझं मत तुला जाते असा माझा अविश्वास होत असेल आणि मी त्याच्यावर जो ऑब्जेक्शन सातत्यानं मांडत असेल तर निवडणूक आयोगाने, कारण की राजीव गांधीजींनी निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिलेली आहे, त्यांनी त्या ठिकाणी पारदर्शकता ठेवून जनमानसाचं मत घेऊन त्या पद्धतीचं निर्णय घेतला पाहिजे. मग वाटतं लोकांना की आमचं मत तिकडे जातं, आम्ही मारतो त्याला नाही जात असं वाटतं आहे आणि ते ऑब्जेक्शन अनेक लोकांनी मांडलेले आहे. निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा. आम्ही कोर्टात गेलेलो होतो, माननीय सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. मला तो निर्णय लक्षात असेल. मग जनभावना ज्या असतील त्या जनभावनेचा आधार निवडणूक आयोगाने करावा, केंद्र सरकारने त्याच्यातली भूमिका घ्यावी. लोकशाही, कारण की लोकशाहीची पाळंमुळं जी आहेत, चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री होतो तो कशाच्या आधारावर झाला? ही लोकशाहीची पाळंमुळं आपल्या देशामध्ये मजबूत आहे, त्याच्यामुळे चहा विकणारा माणूस देशाचा प्रधानमंत्री विकत होतं की नाही तो नंतरचा प्रश्न आहे. पण आज आपण तो प्रश्न नाही, तो चर्चेचा विषय नाही आहे असं आपण म्हणतोय. पण मूळ प्रश्न असा आहे की आज जी आहे लोकभावना आहे त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी ही भूमिका काँग्रेस पक्षाची. आम्ही कोर्टात गेलो होतो ते सांगितलं. बाई इलेक्शन चुन के आए एक एमएलए आपके कांग्रेस के, परसों उन्होंने कार सेवकों का बहुत बड़ा सत्कार किया और लेटेस्ट में कारपोरेशन ने मारधाड़ करते हैं ऑफिसरों से. तो ये माहौल खराब करने की बात नहीं, क्या पॉलिसी है आपकी कांग्रेस की? प्रदेश की पॉलिसी क्या है? नहीं, कांग्रेस की पॉलिसी सर्वधर्म समभाव की हमेशा से रही है और आज भी वही पॉलिसी है. कांग्रेस ने अपनी किसी भी पॉलिसी से कभी भी कोई समझौता नहीं किया है और कांग्रेस सर्वधर्म समभाव को मानने वाली पार्टी है और उसी के साथ चलने वाली पार्टी. नहीं सुनो, मैं जवाब देता हूँ. मुझे वहाँ से लोगों के फोन आए और मैं वो विधायक हमारे रवि दांगेकर हैं, उनसे मैंने बात किया. उन्होंने बताया कि सर मैंने ये फोटो जो बैनर है मैंने नहीं लगाया, कार्यकर्ताओं ने लगाया था, क्योंकि वो मूल मनसे से आया हुआ वो है रवि दांगेकर, वो मूल कांग्रेस का नहीं है. तो उसके जो कार्यकर्ता हो गए मनसे से आए हुए, उन लोगों ने वो काम किया था, कांग्रेस के कार्यकर्ताओं ने नहीं किया था. मैं जस्टिफिकेशन और क्लियर बता रहा हूँ, कोई छुपाने की बात नहीं. बाद में तुरंत उनने वो पूरे बोर्ड उतारे और फिर वहाँ का जो इशू था वो खत्म हुआ. एमआईएम को साथ मिलेंगे क्या सर? कौन ने बोला? इंडिया में वो किधर है? वो हमें पता नहीं किधर है. राज्यामध्ये एका इंजिनवर चालत नाही तर राज्य सरकारनं 2 दुसरे इंजिन त्याला जोडलं. तसं काँग्रेस पक्षात देखील आपलं एक इंजिन असताना अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं इंजिन लावलंय असं म्हणतात. काँग्रेस एक आहे, आमच्याकडे इंजिन वेगळे नाही आहेत. आमचं एकच इंजिन काँग्रेसचं आहे. काही अधिकार विभागून दिले का? काही नाही, अधिकार काही वेगळे. काँग्रेसचं इंजिन एकच आहे, काही विभागलेले नाही. चलो थँक्यू. सबका साथ सबका विकास संगणक केंद्र सरकारमध्ये जी कार्य आहे ती कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरण करते असं कुठे झालं? कोणाचा सबका विकास झाला? तुम्हाला जीएसटी लावून उलट तुम्हाला लुटलं. थोडं शांत. जीएसटी लावून तुम्हाला लुटलं, आपले पैसे लुटले, सर्वसामान्य जे लुटलेत आणि मुठभर लोकांना नेऊन दिले. त्यामुळे विकास सगळ्यांचा नाही झाला, मुठभर लोकांचा विकास झाला. एक खोटारड सरकार केंद्रातलं आपल्याला पाहायला मिळतं. काळा धन आणून 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकून ते पण केलं. 2 कोटी युवकांना नोकऱ्या देऊन ते पण केलं.
सगळंच गेलं. त्याच्यामुळे या खोटारड्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर आता कोणाचाच विश्वास राहिलेला नाही. त्यांचा जो रथ फिरतो गावागावामध्ये, त्याला अधिकारी सोडून त्यांना म्हणा कार्यकर्त्यांना भाजपाच्यांचा म्हणा, हे लोक कसे सांगतात त्यांना अक्कल समजते, हाकलतात लोक गावातून त्यांचा रथ. त्याच्यामुळे लोकांमध्ये काय चीड आहे ते आपल्या लक्षात येतं. थँक्यू.